सागरे समरस होती जै हे विरुनी जाय क्षिती पंचमहाभूते प्रळय पावती तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा बल तैसे वरपडो भारी परिणाम नसंडो नटळो निर्धारी जेवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. भानुदास महाराजांच्या ताटात होण्याचा मोठा प्रसंग आहे की देवा तुला मी आणायला गेलोय आणि मला सुळावर चढवण्याचा प्रसंग आलाय. सुळाला पालवी फुटली आणि पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद भानुदास महाराजांना प्राप्त झाले. म्हणून पांडुरंग परमात्मा जर का पंढरपुरामध्ये आहे आज तो महाराष्ट्राच्या बाहेर नाही याचं सर्व श्रेय जातं ते वैष्णववीर संत श्रेष्ठ भानुदास महाराजांना लक्षात घ्या. त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार आहे. भानुदासाची कुळी आपण नेहमी आरती म्हणतो महाविष्णूचा अवतार नाथ महाराजांचा अवतार. आणि नाथ महाराजांचं कार्य काय आहे? ज्ञानोबारायांच्या या समाधीचा शोध घेण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. ज्ञानोबारायांचा मूळ गाभारा नाथ महाराजांनी बांधलेला आहे. नंतरच्या कालखंडामध्ये तुकोबारायांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या मुळे आज ज्ञानोबारायांची आळंदीतली समाधी आपल्याला पाहायला मिळते. ही कृतज्ञता प्रत्येक वारकऱ्यानं बाळगली पाहिजे, प्रत्येक कीर्तनकारांनी बाळगली पाहिजे. कारण ज्ञानोबारायांच्या जीवावरती आपण जर पोट भरत असू तर त्या ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध तो ज्ञानोबाराय आम्हाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दाखवले. त्यामुळे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांवरती तेवढीच कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध घेऊन जीर्णोद्धार केल्याच्या नंतर पुजाऱ्यांची पण नेमणूक केली. लक्षात ठेवा किती सूक्ष्म विचार त्या चरित्रामध्ये सांगितलाय. नाथ महाराजांनी आपल्या शिष्यांना सांगितलं ज्ञानोबारायांची समाधी आणि इथे नित्य पूजा करायची. नाथ महाराजांनी कार्तिकीची वारी पुन्हा सुरू केली. लक्षात घ्या कार्तिकीला ज्ञानोबारायांचा जो सोहळा भरतो आळंदीमध्ये तो नाथ महाराजांनी सुरू केलाय पुन्हा. एवढं मोठं काम नाथ महाराजांचं आहे. आळंदी गाव वसलं. आजही आपल्या पैठणमध्ये नाथ महाराजांची जी 2 मंदिरं आहेत तिथं ज्या 3 आरत्या घेतल्या जातात व्रत तप तीर्थे जया पायी मिरवती सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा आणि संत सनकाधिक भक्त मिळाले अनेक या 3 आरत्या ज्या नाथ महाराजांच्या पैठणच्या 2 मंदिरात घेतल्या जातात त्याच आरत्या ज्ञानोबारायांच्या कारंज मंडपामध्ये संध्याकाळी 8:30 वाजता झांजेवर म्हटल्या जातात. आजही ती परंपरा संस्थांनी टिकून ठेवली. लक्षात घ्या म्हणजे ही परंपरा उगाच नाहीये. म्हणून मी आपल्याला सांगितलं नाथ घराण्याचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. मला सांगा वारकरी संप्रदायातून पांडुरंग आणि ज्ञानोबाराय वजा करा काय परिस्थिती असेल वारकरी संप्रदायाची. एवढे अनंत उपकार नाथ महाराजांचे वारकरी संप्रदायावर. आणि म्हणून मी सांगितलं की नाथ घराण्याचे उपकार आहेत. आणि मी तर स्वतःला सौभाग्यशाली समजतो. एकनाथ बघा संतांचे वंशज आपल्याकडे पाहायला मिळतात. आमचं परमभाग्य आहे की संतांचे वंशज आहोत आम्ही. मात्र मी स्वतःला दुप्पट भाग्यशाली समजतो. दुप्पट दादा कारण मी 2 संतांचा वंशज आहे. भानुदास महाराजांचा आणि एकनाथ महाराजांचा. विठ्ठल नाथ महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना बोलतात करुणा करा दयाळा. जे पांडुरंगाचं वर्णन करतात म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे की नाथ महाराज ज्ञानोबारायांना प्रत्यक्ष महाविष्णूच समजतात. त्यांचं म्हणणंच आहे. कारण पांडुरंग परमात्मा कृपाळू आहे. मनाची कृपा होणं गरजेचं आहे. मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा. आणि हे सांगत असताना मी आपल्याला ज्ञानोबारायांच्या संबंधानं कार्य सांगत होतो. आणि जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय ती प्रतिशुद्ध करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं आहे. आता ही ज्ञानेश्वरी आपण वाचतो. तुम्ही शेवटच्या 4 ओव्या बघा कोणाच्या आहेत. एकनाथ महाराजांच्या आहेत. एकनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी सांगितलेली जी ज्ञानेश्वरी आहे ती प्रतिशुद्ध सिद्ध स्वरूपामध्ये आम्हाला दिली. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोक अतिभाविका ग्रंथार्थिया. ग्रंथ पूर्वीच शुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांनी सांगितलं मूळ जी ज्ञानेश्वरी आहे ती सिद्ध आहे शुद्ध आहे. मात्र लोकांनी लिखाणाच्या माध्यमातून वक्तव्याच्या माध्यमातून ती अशुद्ध करून टाकली होती. ज्ञानोबारायांच्या समाधी विवरामध्ये एकनाथ महाराज 3 दिवस होते आणि त्यांनी खरी ज्ञानेश्वरी जाणली. आज नाथ पूर्वोत्तर
एकही प्रत मिळत नाही. हे नाथ महाराजांचं ज्ञानेश्वरीच्या संबंधानं यश आहे. त्यामुळे एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले आणि ओघानं महाराष्ट्रातले आद्य संपादक ठरतात. लक्षात ठेवा, हे कार्य नाथ महाराजांचं आहे. ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांच्यामुळे आज आपल्याला आहे. मला कुठल्याही संताचा अवहेर करायचा नाही, कमी जास्तपणा मला सांगायचा नाही. मात्र कार्य करणाऱ्या नाथ महाराजांचं नामस्मरण, नाथ महाराजांचा कार्याचा उल्लेख होताना जेव्हा दिसत नाही, तेव्हा वंशज म्हणून नाही, पण एक वारकरी म्हणून निश्चितपणे मनामध्ये काही सल आणि दुःख असतं. म्हणून हे बोलावं वाटतं. पैठणमधली सगळेच महाराज मंडळी आहेत, आदरणीय महालकर महाराज या ठिकाणी, सगळी जी वारकरी शिक्षण संस्था चालवणारी मंडळी आहेत, या सगळ्यांनी नाथ महाराजांचं नाव लोकांपर्यंत ही मंडळी पोचवत आहेत. पण आणखी कंठारावानं हे पोचलं पाहिजे. त्या ठिकाणी नाथ महाराजांचं भजन आपण प्रत्येक वेळी कीर्तनात घेतलं पाहिजे, जय जयकार घेतला पाहिजे, भानुदास एकनाथ भजन केलं पाहिजे, नमन घेतलं पाहिजे, जेणेकरून ज्यांच्या कृपेनं आमचा पिंड पोचल्या गेलेला आहे त्या संतांची कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं वर्णन वारकरी संप्रदाय करतोय. मात्र नामदेवराय आणि नाथ महाराजांचंही आमच्याकडनं काहीतरी कार्य किंवा सेवा घडावी ही अपेक्षा आपण व्यक्त करतोय. करुणा करा दयाळा. मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा होते, माणसाची शास्त्रामध्ये प्रवृत्ती होते. आणि शास्त्रामध्ये प्रवृत्ती झाल्यानंतर काय खरं काय खोटं, काय योग्य काय अयोग्य याचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. हे ज्ञान आम्हाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आम्हाला संत सद्गुरू येतात आणि त्यांची कृपा आमच्यावरती होते. तिसरी कृपा संत सद्गुरूंची कृपा आहे. आणि सद्गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर, संतांची कृपा झाल्याच्या नंतर भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे भगवंताचा अप्रोक्ष साक्षात्कार आम्हाला प्राप्त होतो. अशा पद्धतीने या 4 प्रकारच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं वर्णन करुणाकर असं केलेलं आहे. एका संतांच्या दृष्टीनं नाथ महाराज ज्ञानोबारायांकडे बघतात, भगवंताच्या दृष्टीनं नाथ महाराज ज्ञानोबारायांच्याकडे बघतात. ज्याप्रमाणे तो परमात्मा तोची एकदान शूरदाता, कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, अशा पद्धतीनं त्या परमात्म्याचं वर्णन जे कृपाळुत्वाच्या दृष्टीनं होतं ते वर्णन या ठिकाणी केलं आहे. हा, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नाथ महाराज म्हणतात याती कुळाचा विचार न पाहता ज्ञानोबाराय सगळ्यांना आपल्या पोटामध्ये समाविष्ट करून घेतात. नाथ महाराज म्हणतात की ज्ञानोबारायांनी सगळ्या साधकांना आपल्या पोटामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ज्ञानोबाराय असे निर्विवाद असे एकमात्र संत आहेत की कोणताही वारकरी त्यांचं अस्तित्व टाळू शकत नाही, त्यांचं नाव टाळू शकत नाही. असं कार्य ज्ञानोबारायांचं 21व्या वर्षी संजीवन समाधी ज्ञानोबारायांनी आळंदीला घेतली. आणि काही लोक म्हणतात ज्ञानोबारायांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी एकनाथ महाराजांचा अवतार आहे असं काही जण म्हणतात. पण माझा या शब्दावरती थोडा आक्षेप आहे बरं का गाडगे महाराज, थोडा आक्षेप आहे. आक्षेप असा आहे की कोणतेही संत त्यांचं काम अर्धवट ठेवून कधी जात नसतात. त्यांच्या अवतारामध्ये जेवढं त्यांना कार्य करायचं ते पूर्ण करायचं आणि मग अवतार कार्य संपवायचं, विजनवासामध्ये जायचं. त्यामुळे अर्धवट राहिलेलं कार्य असं म्हणू नका. त्यांनी त्यांचं कार्य केलं, नाथ महाराजांनी त्यांचं कार्य केलेलं आहे. त्यामुळे मात्र अवतार ही एकाच महाविष्णूचे आहेत हे आपण पाहू शकतो. मी सुरुवातीला सांगितलं भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि ज्ञानोबारायांचं वर्णन काय केलं आहे, महाविष्णू आहे म्हणून असं जनाबाईंनी केलेलं आहे. म्हणजे काय, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबारायांचं वर्णन महाविष्णूचा अवतार असं केलं. म्हणजे एकाच महाविष्णूचे हे दोघंही अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक रूपता एकतानता आपल्याला पाहायला सापडते. नाथ महाराजांच्या अंतःकरणात नितांत श्रद्धा ही ज्ञानोबारायांच्यावर असल्यामुळे त्यांनी सांगितलं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. करुणा ही भक्तांवर असते आणि दया वात्सल्य हे हीन दिनांवर असतं. ऐका पुन्हा, कृपा जी असते ती भगवंताची भक्तावर होते. हिरण्यकश्यपूची कृपा भक्त प्रल्हादावर झाली. मात्र भगवान नारायणानं ध्रुव आणि उपमन्यूवर वात्सल्य व्यक्त केलं, दया दाखवली. कारण ते भक्त नाही आहेत. व्यावहारिक गोष्ट मागण्याच्यासाठी त्यांनी ध्यानधारणा केली, भगवंताची उपासना केलेली आहे. तसं भक्त प्रल्हादानं केलं नाही.
मला काही नको म्हणले देवा. भगवंतानं सांगितलं माग काय मागायचं, काही नको म्हणले. भगवान नृसिंह जेव्हा वारंवार म्हणू लागले नाही नाही माग, नाही नाही माग, तेव्हा भक्त प्रल्हादानं काय मागितलं की मला काही मागण्याचीच इच्छा निर्माण हो.